दिसतात ना आणि तो घालताना त्या इतक्या सुंदर दिसतात. आपण अकाबाईचा कोंबडा. असा पैसा कोंबडा आला माझ्या दारी, झाले म्हणते चारा ते नंबे पाणी. चुकू बाई चुकू बाई चुकू बाई लवकर बोला, 4 कोंबड्या आहेत. लवकर. तुला नाही भेट, तुझ्याकडे 4 कोंबड्या तुझ्याकडे. आता मला वाटतं स्वप्नाली आता तू बोलायला पाहिजे. सासूबाई पण इकडे आहेत. सचिन तर मला काही दिसत नाहीये, येणार नाहीये. मग बिंदास. अच्छा, येऊन गेले. ओके, मग आता तू नाव घ्यायला काही हरकत नाहीयेस. हे काय काही असू दे, आईकडनं एक मात्र चांगली गोष्ट घेतली, सतत हसत राहणार. तू जेवली, तू आली उशिरा आली. अगदी अशी ऑफिसला उशीर झाला ना गं. बरोबर आहे ना, पटलं ना. चल चल, आता तू नाव. चांदीच्या ताटात साखरेचे खडे, चांदीच्या ताटात साखरेचे खडे. सचिनरावांचं नाव घेते मंगळागौरीचे. सचिन नाहीये म्हणून तू अशी घाबरलीस की सासूबाई आहे घाबरली? असंच असं चाल, सांग आम्हाला. चालेल. आपण आता जो प्रकार बघणार आहोत तो आहे नाच ग घुमा. नाचाचं काही जणांना उपजतच असतं. जशी आपली गुड्डी एवढी वाढली, लहानपणापासून अजून पण तीच नाच शिकते. यांची कोरिओग्राफर पण तीच आहे, तर तिच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. ही जी लहान मुलं दिसत आहेत, ही साची, सार्थ, ही दुर्वा, ह्यांचं वय काय हो? 2 वर्ष 3 वर्ष. पण यांचं टीव्ही लागला की हात तरी हलवतात किंवा पाय तरी हलवतात आणि पुढच्या स्टेप्स आई वडील शिकवतात. हल्ली बॉल डान्स, साल्सा, लॉकिंग, पॉपिंग यासारखे नवीन प्रकार, तसेच ओरिसी, कथक, भरतनाट्यम, लावणी यासारखे क्लासिकल प्रकार देखील आहेत. पण पूर्वी डान्स करणं म्हणजे सगळे लाजायचे. हॅलो, किंबहुना घरंदाज मुलींनी नाच करणं हे समाज मान्य नव्हते. परंतु मंगळागौरीचा खेळ, या खेळातून का होईना आपल्या मनाची जी हौस असते, नाचायची जी हौस असते, त्या या सर्व सखी पूर्णपणे पूर्ण करायच्या. तर बघणार आहोत नाच ग. Shaga
दमलात नाचून नाचून दमलात. रश्मी, राकेश आहे का गो? जरा दिसतो का? नाही. राकेशला बोलवायचं आपण. छानसं नाव घे आणि राकेशला बोलव. समोरच्या घड्याळात वाजले राहा, समोरच्या घड्याळात वाजले राहा आणि राकेशराव नाव घेते. समोरच्या घड्याळात वाजले राहा, समोरच्या घड्याळात वाजले राहा आणि राकेश येतोय.